नासिक से खबर। मराठा आंदोलन के योद्धा मनोज जरांगे पाटिल आज नासिक में छावा संगठन के स्थापना दिवस के अवसर पर शामिल हुए। इस मौके पर शिवाजी नगर में हजारों की संख्या में जन समुदाय उपस्थित था। जरांगे पाटिल का महिलाओं द्वारा औक्षण कर भव्य स्वागत किया गया। इस कार्यक्रम में छावा क्रांतिवीर संगठन के अध्यक्ष करण गायकर, आयुषी ताई देशमुख और पूर्व महापौर दशरथ अप्पा पाटिल, विलास पंगारकर, अप्पा करंजकर, प्रेम दशरथ पाटिल, गायकर ताई सहित अन्य गणमान्य लोग उपस्थित थे। आगामी महानगर पालिका के चुनाव के लिए किस नेता को कैसे नेता चुनकर देना चाहिए, जो आधी रात को जनता की सेवा के लिए तत्पर रहने वाले व्यक्ति को ही चुनकर। नासिक से वंदे भारत के लिए विजय सोनवड़े की रिपोर्ट। शिवरायास वंदन करून सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुजरा। आज करण भाऊ गायकर यांचा वाढदिवस, त्या निमित्तानं करण भाऊ तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। विलास भाऊ पंगारकर यांचा पण वाढदिवस। काय असे खोडी देत आपले माणसं, नेमकं बोलायचं आम्हाला काहीतरी भुंगा लावते, मग टाकाय पाणी पिणे टाक त्याच्यात, ते वाद लावून निघून गेलं, एकटंच वाजत आहे तिकडे। आपल्या या विनंती करतो आदरणीय श्री किरण डोखे, योगेश गांगुर्डे, नवनिर्माण सविताताई, करण भाऊ आणि सहकार्यांच्या वतीने आपण सन्मान करूयात। गुलाब पुष्प सन्मानित सुद्धा एवढा सत्कार आपण करत आहोत। पुढील सन्मान आपण यानंतर संपन्न करूयात। या नगरीचे माजी महापौर आदरणीय यांच्या हस्ते आज सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। जोरदार टाळ्या आपण आदरणीय मनोज जरांगेंच्या सन्मानासाठी वाजवूया। दादांचा अजून एक सन्मान आपण आमच्या महिला बहिजी महाराजांच्या पत्नी देशमुखताई आणि बाबाजी सगळ्यांना मानाचा जय शिवराय। मेहमान फिरून बघितले तर मरणाच्या माणसं दिसायला लागले, मागं नाव कवर गावा इतक्या आता होमच व्हायचं काम आहे ना। परत ते रोज गेले असते, मग नाव नाही घेतलं आणि मी नाही येतो आहे सगळं उतरलाच गाडीच्या खाली। त्यामुळे लफडं डोक्यात ठेवत नाही मी, डायरेक्ट सगळं व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या बांधवांना जय शिवराय, माय मावल्यांना जय शिवराय, आणि जे चोरून ऐकत आहेत त्यांना जय शिवराय। आपलं उघड असतं, आडून बाण हाणत नाही आपण का। या विचारपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रसंत भैयूजी महाराज यांच्या धर्मपत्नी डॉक्टर आयुषीताई देशमुख या सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत, त्यांचाही सन्मान आपण करत आहोत। मी आदरणीय करण भाऊ गायकरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आदरणीय देशमुखताईंचा सन्मान व्यासपीठावरच संपन्न व्हावा। ताईंना विनंती आहे, थोडंच फास्ट, थोडं लवकर, वेळ जास्त घ्यायचा नाही, कारण आपल्याला सगळ्यांना दादाला ऐकायचं। एकदा जोरदार घोषणा द्यायची, घोषणा अशी द्यायची की आपल्याकडे एक बेडूक फार उड्या मारतो, तडफडला पाहिजे तिकडे आवाज आले, छत्रपती शिवाजी महाराज की। अरे तुम्ही छत्रपतींचेच मावळे ना, आवाज शेवटच्या टोकापर्यंत गेला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, यांचं सगळ्याच थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून एकदा या महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोफ, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान
आमचे आदरणीय मोठे बंधू आदरणीय मनोज दादा जरांगेंसाठी आपला हात वर करून जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. या छत्रपती शिवाजीनगर मध्ये दादांना पहिल्यांदाच दादा या ठिकाणी येत आहे आणि दादा तुमचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. अरे स्वागत कोणाचं करावं ज्याची कीर्ती महान असते. स्वागत कोणाचं करावं ज्याची नेकी महान असते. स्वागत कोणाचं करावं ज्याचा आत्मविश्वास बुलंद असतो. दादांचे ठिकाणी आपण महिला माता भगिनींच्या हाताने शिवरायास वंदन करून सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुजरा. आज करण भाऊ गायकर यांचा वाढदिवस, त्या निमित्तानं करण भाऊ तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. विलासभाऊ पांगारकर यांचा पण वाढदिवस. काय असे खोडी देत आपले माणसं. नेमकं बोलायचं आम्हाला काहीतरी भोंगा लावते मग टाकाय पाणी पिणे टाक त्याच्यात. ते वाट लावून निघून गेलं. एकटंच वाजत आहे तिकडे. आपल्या या मी निमंत्रित करतो आदरणीय शिरे, किरण डोके, योगेश गांगुर्डे, नवनिर्माण सविताताई, करण भाऊ आणि सहकार्यांच्या वतीने आपण सन्मान करूयात. गुलाब पुष्प सन्मानित चिन्ह एवढा सत्कार आपण करत आहोत. पुढील सन्मान आपण यानंतर संपन्न करूयात. या नगरीचे माजी महापौर आदरणीय यांच्या हस्ते आज सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळ्या आपण आदरणीय मनोज दादा जरांगेंच्या सन्मानासाठी वाजवूयात. दादांचा अजून एक सन्मान आपण आमच्या महिला बहिजी महाराजांच्या पत्नी देशमुखताई आणि बाबाजी सगळ्यांना मानाचा जयश्वर आहे. मी मान फिरून बघितले तर मरणाच्या माणसं दिसायला लागले. मागं नाव कवर गावा इथे आता ते होमच व्हायचं काम आहे ना. परत ते रुसा फुगिले असते. मग नाव नाही घेतलं आणि मी नाही येतो आहे सगळं उतरलाच गाडीच्या खाली. त्यामुळे हे लफडं डोक्यात ठेवत नाही मी. डायरेक्ट सगळं व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या बांधवांना जय शिवराय, माय मावल्यांना जय शिवराय आणि जे चोरून ऐकत आहेत त्यांना जय शिवराय. ते काय थोडी आपलं उघड असतो. आडून बाण हाणत नाही आपण का. या विचारपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रसंत भैयूजी महाराज यांच्या धर्मपत्नी डॉक्टर आयुषीताई देशमुख या सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचाही सन्मान आपण करत आहोत. मी आदरणीय करण भाऊ गायकरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आदरणीय देशमुखताईंचा सन्मान व्यासपीठावर संपन्न व्हावा. ताईंना विनंती आहे थोडंच फास्ट, थोडं लवकर. वेळ जास्त घ्यायचा नाही कारण आपल्याला सगळ्यांना दादाला ऐकायचं. एकदा जोरदार घोषणा द्यायची. घोषणा अशी द्यायची की आपल्याकडे एक बेडूक फार उड्या मारतो, तडफडला पाहिजे तिकडे आवाज आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे तुम्ही छत्रपतींचेच मावळे ना. आवाज शेवटच्या टोकापर्यंत गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा. यांचं सगळ्याच थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून एकदा या महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान आमचे आदरणीय मोठे बंधू आदरणीय मनोज दादा जरांगेंसाठी आपला हात वर करून जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. या छत्रपती शिवाजीनगर मध्ये दादांना पहिल्यांदाच दादा या ठिकाणी येत आहे आणि दादा तुमचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. अरे स्वागत कोणाचं करावं ज्याची कीर्ती महान असते.
स्वागत कोणाचं करावं ज्याची नेकी महान असते, स्वागत कोणाचं करावं ज्याचा आत्मविश्वास बुलंद असतो. दादांचे ठिकाणी आपण महिला माताभगिनींच्या हाताने महाराज शनिभक्त सुखदेव महाराज यांच्यासारखे मान्यवर पण आहे. या नगरीचे माजी महापौर राहिलेले आदरणीय दशरथ अप्पा पण आहे. विलासराव पांगरकर त्यांचा आज वाढदिवस आहे. दोघांचाही वाढदिवस आहे. म्हणजे दादा या दोघांचं वाढदिवसाचं भाग्य आज तुमच्या येण्याने उजळलं असं समजा. ते म्हणतं ना अहिल्याबाईच्या पुण्याने मग पहिलं येल्याने, हे म्हणणं तुमच्या येण्याने हे खरं होईल. आज इकडे तसं निवडणुकीचं वातावरण आहे. आणि निवडणुकीच्या वातावरणामध्ये म्हणतात ना, नेता हो की डगर पे चमचो दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा खा जाओ इसको तल के. सगळ्या बाजूनी तळून खाणाऱ्यांच्या अवलादी या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. कोण एव्ही फॉर्म घेऊन पळत होतो, कोण मागं पुढं काय काय रणा काढत होतो. आणि अशी परिस्थिती काल ह्या जिल्ह्यावरती येणं म्हणजे ही नामुष्की होती. परंतु वातावरण निवडणुकीचं धामधूम चालली. आमच्याकडे या ठिकाणी उमेदवार आहेत. आम्ही काही राजकीय भाषण करायला आलोच नाही इथं. दादा आले, दादांचा सन्मान करणं, दादांच्या प्रती आम्ही आमची आस्था व्यक्त करणं एवढंच आमचं काम आहे. पण इकडे निवडणूक पण आहे दादा, निवडणूक पण आहे. मी म्हणूनच हे टाकलं, नेता हो की डगर पे चमचो दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा खा जाओ इसको तल के. सगळ्या तळून खाणाऱ्यांच्या लावलं इकडे तिकडे जमा झाल्या. आणि अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे, अशा वेळेला आपण कुठं राहिलं पाहिजे, अशा वेळेला आपण काय नक्की आपल्या मनात फुलगाठ बांधली पाहिजे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण जर खऱ्या अर्थाने